रवि नवेहाधिकार समर्थ सद्गुरु नरहरि दातार सदैव करो तुम गात जय जयकार समर्थ सद्गुरु नरहरि बाबा मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हनुमन्तवावाति लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तु श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये श्रीरामचन्द्र भगवान् की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सद्गुरुनाथ महाराज कैलासराणा शिवचंद्रमौली फणीन्द्रमाता मुकुटदलाडी कारुण्य सिंधु भवदुःखहारी तुझवीन शंभो मदको तारी नमो पार्वतीपते हर हर महादेव जगदम्बा माता की जय। जय नरहरि मां जय नरहरि मां जय। जय जय राम कृष्ण हरे
कीर्तन ऐकिले जेने कीर्तन ऐकिले जेने कीर्तन ऐकिले
जेने कीर्तन ऐकिले त्याचे भाग्य उजळले। कीर्तनाच्या तुलने काही जगी तुझे ऐसे नाही। खडे गोटे उद्धरती मूढ पापी संत होती। कीर्तनाच्या तुलने काही जगी तुझे ऐसे नाही। म्हणे नरहरी शेषशायी म्हणे नरहरी शेषशायी नामे विना लाभ नाही। कीर्तनाच्या तुलने काही जगी तुझे ऐसे नाही। गोविंद जय जय
भागवत महाराज भागवताचार्य यांच्या अमृतमय वाणीतून आज भागवताला प्रारंभ होता। आजचा पहिला दिवस आहे। माझ्या वाट्यावर शेवळा 18 तारीखची होती, पण माऊलीचा फोन आला। कीर्तनकार लोक वेगळे असतात, ध्यानात ठेवतात। भागवतकार लोक वेगळे असतात। आमचा हा नरहरी बाबाचा जो संप्रदाय हा वेगळा आहे। काही लोकांना पटते, काही लोकांना नाही पटत। तुमच्याकडे लोकांचं प्रेम आहे। संत जगातला एक असते, साधू जगातला एक असते, जगातला माणूस एक असते। माऊली भागवतात सांगतात, भागवताचं निमित्त काय? भागवत कोणी कोणाला सांगितलं, कशा करता सांगितलं, आणि भागवत ऐकून काय होते? तसं नरहरी बाबा सांगतात, जेने कीर्तन नाही केले, कीर्तन ऐकणं म्हणजे नुसतं काना नाही काय, कीर्तन हे सत्य आहे, ध्यानात ठेवता। जेने कीर्तन ऐकले म्हणजे माणसाने उद्देशून आहे, जनावराला नाही। जेने कीर्तन ऐकले त्याचे भाग्य उजळले। याच्यावर समर्थ दासबोधात उत्तर देताना सांगतात, कथा कीर्तन सकळची ऐकते, ऐकून या नाचरती, म्हणून श्रवणाची होय फजिती। दरकाल भागवत असते, दरकाल कीर्तन असते। आता जुन्या काळात एखाद्या वेळेस भागवत झालं तर झालं, कीर्तन आहे, भागवत आहे, परमात्म्याचं चिंतन आहे, हरिपाठ आहे, परिवर्तन किती आहे? दवाई घेतल्यानंतर आधार जायला पाहिजे, तो गेला पाहिजे, कमीत कमी एक ज्योत तरी चतली पाहिजे। कथा कीर्तन भागवत ऐकू नये। भागवत म्हणजे उद्धवासी बोध केला, भागवत म्हणते त्याला। उद्धवाले भागवत सांगलं माऊलीनं, त्या भागवतात सांगत असताना परमात्मा सांगते, उद्धवा ऐकून घे। उद्धवासी म्हणे श्रीरंगू, ऐक बापा उपाव चांगू, माझा नाम मार्ग सुगम सांगू, न पडे पंगू अनिकाचा। परमात्म्याचं भजन कीर्तन करणारा, भागवत ऐकणारा ना कोणाचा पंगू म्हणजे कोणाचं म्हटलं ऐकतच नाही, कारण कीर्तन म्हणजे सत्य आहे। म्हणून माऊली कीर्तनाचं वर्णन करताना ज्ञानेश्वरी सांगते, या परी हरी कीर्तन देत परम समाधान, ये मार्गी रक्षणा स्वय चक्रपाणी असे। कीर्तनात येणाऱ्याले सेक्युरिटी परमात्म्याची आहे, पण कीर्तनात येण्याकरता माणूस पाहिजे, आणि तो माणसाचा जन्म तुम्हाला आपल्याला भेटला, पण जोपर्यंत माणसातला माणूस जागृत होत नाही तोपर्यंत कीर्तन भागवत समजत। गेले आयुष्याचे दिवस, आयुष्य चाललं, माऊली तर उघड सांगते, बालपण तो खेळ मग माहो, तारुण पण मोकाम, म्हातारपण ने कोकण लागे, कबस मरो गेला। आयुष्य चाललं, एक एक दिवस चालला, कोणाचं 50 आहे, कोणाचं 60 आहे, पण प्रत्येक माणूस हा संसारानं पिळून जायला आहे। मग संसार टाकावा आहे काय? नाही। संसार हा माऊलीने एरवी म्हटलं काय, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार संसार आहे म्हणून हे उत्सव आहे, संसार आहे म्हणून परमार्थ आहे। मुले रे पुरे घरदार चैतन्याचे हे आगर,
घरात माणूस लग्न नको होऊ दे. घर कसं लागते? बाई आहे म्हणून माणूस आहे, आणि माणूस आहे म्हणून बाई आहे. संसार आहे म्हणून परमार्थ आहे, संसार आहे म्हणून भागवत आहे, संसार आहे म्हणून कीर्तन आहे. धन्यतयाचा संसार नामघोष निरंतर. म्हणून प्रत्येक घरात हरिपाठ पाहिजे, प्रत्येक घरात. कारण त्या हरिपाठाने काय होते, माऊलीने एरवी लिहिला का तो हरिपाठ. ते एका ज्ञानी संत होते, त्याला माहित होते की कलियुगात तो काहीतरी काम पण नाही. भागवत कथा कीर्तन हे तात्पुरतं ऐकते माणूस, पण कसं ऐकते? भागवत ऐक्या करता माऊलीने सांगितलं, पूर्णांगाचे करुणिया कान करावे भागवत श्रवण, हे मत प्राप्तीचे लक्षण उद्धवाशी बोलले. माणूस कथेत बसेल दिसतो, पण तो कथेत नसते. नाही, आणि कथेत जर आहे तर त्याच्या पूर्ण भागवत ध्यानात नव्हे. भागवत म्हणजे काही कथा आहे का? ते कीर्तन म्हणजे विनोद आहे काय? कीर्तन म्हणजे समजलं पाहिजे, भागवत म्हणजे विठोबा. द्वादश स्कंद भागवत असे नामाची आस. एक विठोबा म्हटलं की भागवताची प्राप्ती होते. 12 स्कंद आहे, 335 अध्याय आहे, आणि 335 अध्यायाचं आकर्षण एका विठोबाच्या नावात आहे. आणि ते विठोबाचं नाम तुम्हाला आपल्याला घेता येते, पण माणूस संसाराचं चिंतन करते म्हणून दुःखात पडते. काय करण्यात आहे? आणि परमात्म्याचे चिंतन भजन करे करताय. आता चिको आहे, भजन आहे, भागवत आहे, पण अंतकरणातले काम क्रोध लोभ मद मत्सर जर हे गेले नसतील तर कीर्तन बी नाही, भागवत बी नाही, घागरले शद्र आहे त्यात पाणी राहणार आहे. म्हणून तुकोबाला सांगलं, गेले मग नये हाता, गेले मग नये खाईल म्हणावं लागेल ना. अमरपट्टा घेऊन कोणी येईल? ओ दे दादा धन उभे राहायचे. येथे मनुष्याचे काय आहे? आमच्या इकडे तरी नाही बघ की मेल्यावर कोणीतरी पुराण बापाला बंगल्यात फुगलं. माणसाचं असे काहीच नाही, कोणी नाही तर कोणाचे माझे म्हणणे पतनाचे. पण हा माणसाचा देह परमात्म्याची प्राप्ती करून देते. म्हणून भागवतात माऊलीने सांगितलं, निजात्म प्राप्ती लागोने देवे केली मनुष्य येऊनी. परमात्म्याच्या प्राप्ती करता हा देह दिला परमात्म्यानं, आणि तो देह दिल्यानंतर परमात्म्याच्या प्राप्तीला दिला. पण माणूस संसाराचं चिंतन करते, आणि फार कठीण गोष्ट आहे. संसार टाकाऊ नाही. तुकोबा, ज्ञानोबा, गोरोबा, सावतोबा, मीराबाई, जनाबाई, सखूबाई त्यानं काय केलं? कीर्तन ऐकलं. जेने कीर्तन तुकोबानं कीर्तन ऐकलं. आपण कीर्तन ऐकत अंदर कीर्तन ऐकतो तर तुकोबानं सांगलं, काम क्रोध केले पावटणे. आम्हाला जर हू म्हटलं तर आम्ही मंडपात पाय बी देत नाही. कीर्तन आहे का? हे भागवत आहे का? भागवत हे कुरखेडचं आहे, पूर्ण गावचं आहे, पण एका व्यक्तीचं नाही. पत्रिकेवर गाव कुरखेड गाव आहे.
मग एवढं मोठं हे भागवत आहे, येथे सकळाशी आहे अधिकार, पापी चांडळ दुराचारी जरी झाला भागवते तारून याने. भागवताची सत्ता आहे, भागवताचं अधिष्ठान आहे. म्हणून असं हे भागवत असताना तुकोबानं का लिहिलं, ज्ञानोबानं का लिहिलं? तुकोबाले मम्माजी बुवानं मारल्यावर बी हातपाय दाबायला जातात आणि आम्हाला हो म्हटलं तर आम्ही सख्या भावाशी मरेपर्यंत बोलत नाही. कीर्तन आहे की भागवत आहे? माणसाला समजलं पाहिजे, जोपर्यंत माणसातला माणूस जागृत होणार नाही तोपर्यंत कीर्तन समजणार नाही, भजन समजणार नाही आणि भागवत समजणार नाही. याच्याकरता तुकोजी बाबा सांगतात, मज माणूस द्या मज. पंढरपुरात मंदिरात गेले का तुकडोजी? आपण त्या लाईनीत उभं राहतो, एक जण जर कोणी पुढे गेला तर त्याच्यावर रागावतो. दर्शन आहे का इथं बात? माणसाचा जन्म आहे, माणसानं कोणाशी वैर करू नये, खरं कीर्तन आहे. कोणाला डुबू नये, खरं भागवत आहे. कोणाला फसू नये, खरं भागवत आहे. कोणावर अन्याय करू नये, खरं भागवत आहे. परस्त्रीवर नजर ठेवू नये, खरं भागवत आहे. ऐसे दयाचे आचरण, त्याचे वंदित आचरण, त्याचे चुके जन्म मरण, ऐसे उद्धवाशी बोलले. ऐसे उद्धवाशी सांगता ज्ञान, तेने तोषविला उद्धव दान. समूळ गेला तयाचा अभिमान, उद्धवे चरण वंदिले. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी. म्हणून माऊलीने सांगलं, आता अवधान हे करे दिजे. म्हणजे सावध, आता अवधान हे करे दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड आहे. परमात्मा म्हणते, अर्जुना सावध होय, आता अवधान दे, सावध होय. तुझा मोह माहीत कहून पडला. काही काम आहे का रे? तू क्षत्रिय कुळात जन्माला आला, परमात्म्यानं माणसाचा जन्म घातला सर्वेशी चांगलं बा. क्षत्रिय कुळात जन्माला आला, जनो काम जनो थाय. तुझा करीतो. ज्याला गाडी चालवता येत नाही त्याच्या हाती जर स्टेरिंग दिलं तर. म्हणून आपल्याकडे काय आहे? आपलं काय आहे? भागवत ऐकणं, कीर्तन ऐकणं हा आपला धर्म आहे. पण धर्म आहे वरमांगी कळले पाहिजे प्रसंगी. भागवत कथा कीर्तन भरपूर आहे, जगात आहे, टीव्हीवर आहे. फक्त माणूस ऐकते आणि मान हलवते. परिवर्तन दवाई घेऊन जर आधार जात नसेल तर ते दवाई नाही, त्या डॉक्टरकडे जाऊ नका. नाही, भागवत उघड सांगते. काय सांगलं? भागवत कसं आहे? भागवतातला श्लोक आहे. मोदी तुम्हाला सांगतात, आद्यम अनादि परमम प्रत्यक्षम स्वभावजम गुरुत्वम आकर्षणम देवो षड्गुण ऐश्वर्य ईश्वरम. भागवत म्हणजे विठोबा. ते भागवत तुमच्यासाठी सुरू आहे आणि त्या भागवतात कीर्तन सेवेचा हा योग आला. मी सुरुवातीला सांगितलं की कीर्तनकार लोक वेगळे असतात, त्याला गायन करता येते, म्हणता येते सर्व, पण तुमच्या लोकांचं प्रेम आहे म्हणून या ठिकाणी येऊन दोन शब्द बोलायचे प्रयत्न केले. हा भागवताचा अभंगाचा काल झाला. बाबा सांगतात, कीर्तन तर ऐकलं, जेने कीर्तन ऐकले त्याचे भाग्य उजळले. भाग्य उजळले म्हणजे कीर्तनाशी आला, जीवनमुक्त झाला, पुनरुपी जननम पुनरुपी मरणम. त्याला जन्म मरणाच्या फेऱ्यात राहावंच लागत नाही. याला म्हणतात कीर्तनाची सत्ता. ऐसे कीर्तन श्रवण करिता तया प्राप्त ब्रह्म सायुज्यता. या ब्रह्म सायुज्यते करता हजारो वर्ष तपश्चर्या करून भेटत नाही. नुसतं कीर्तनात येऊन बसला की त्याला ते प्राप्त होते. म्हणून तुकोबा सांगतात, कीर्तनाचा अंग कीर्तनाचा
कीर्तनाचा अंग कीर्तनाचा अंग अंग म्हणजे चांगले होय अंग हरिरूप. एवढा मोठा नाशिवंत देह हा ब्रह्मस्वरूप होते. तुकोबाचा देह, ज्ञानोबाचा देह, गुरुबाबाचा देह, सावतोबाचा देह, प्रत्येक गजानन बाबाचा देह ब्रह्मरूप झाले. कशामुळे? फक्त कीर्तन म्हणजे नामस्मरण, आणि ते नामस्मरण म्हणजे कीर्तन, आणि ते नामस्मरण माणसाने करता येते. माणूस नेमकं तेच नाही करत, सर्व काही करीत. कारण श्रवण आहे, नामस्मरण आहे. कीर्तन म्हणजे कथा नाही, कीर्तन म्हणजे विनोद नाही, कीर्तन म्हणजे परमात्म्याचं भजन आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे जडती पापे न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा. फक्त परमात्म्याचं चिंतन करा, प्रत्येकाला परमात्मा दर्शन देते. आणि तसं भजन करावं लागेल. देव भेटत नाही का? जनाबाईच्या मागे मागे हिंडला, मीराबाईच्या मागे हिंडला, तुकोबाच्या मागे हिंडला, आणि आम्हाला सपनात बी दिसत नाही. आणि कोणी म्हणत असेल की मरे देव दिसला, ते वासरात लंगडी काय शाळी. देव दिसत नाही. आणि ज्याला देव दिसला तो माणूसच राहत नाही. देवा बाबाया गेलो लोखंडाले परीस लागता बरोबर सोनं होऊन जाते, काळीमा निघून जाते. माणसाला जर परमात्म्याचं दर्शन झालं, त्याची संसारी आसक्ती नाही. नुसतं साधू जर माणसाला डोळ्यांना दिसला तर काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार निघून जातात. काहून? तर संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ. साधू म्हणजे विठोबा. मग तो साधू कधी भेटीन? कोण्या जन्मात भेटीन? त्या साधूच्या प्राप्ती करता माणसाला प्रयत्न करायला लागते. पण माणसाचा अहंकार साधूला दूर नेते. एक प्रकारचा अहंकार आहे का? पैशाचा अहंकार आहे, क्रोधाचा अहंकार आहे, ताकदचा अहंकार आहे, गुणाचा अहंकार आहे. अहंकार एक नाही. अहंकारी नाडीला तो सर्वस्वी नागावला. म्हणून माणसाले या कीर्तनाच्या प्राप्ती करता परमात्म्याने गीतेत सांगलं, तुम्हाला जर माणसातला माणूस जागृत करायचा असेल तर पहिला प्रश्न केला. अर्जुनाला सांगितलं, अर्जुना ऐकून घे. तद विद्ये प्रणिपातेनम परिप्रश्नेन सेवया उपदेशांती ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शन. हा संस्कृतचा श्लोक आहे. आपल्याला याचा अर्थ समजत नाही, म्हणून 4000 वर्षांना माऊलीनं आपल्या गावाला अवतार घेतला आणि ज्ञानेश्वरी त्याच्यावर ओळी दिली. काय सांगते माऊली? आधी याते जिनावे मग ते ज्ञान पावावे पराभवन संभवे राग द्वेषा. ते ज्ञान म्हणजे पहिले अहंकारावर विजय प्राप्त करावा लागते माणसाले. काम क्रोध केले पावटणी. तुकोबा असे साधू नाही झाले. साधू संत म्हणजे बेश्रम. साधू संताला लाज नसते, भय नसते, मान नसते, अपमान नसते. म्हणून गीतेतला 12वा अध्याय माणसानं रोज वाचला पाहिजे. मानापमानाय समशीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता. हा, त्याला साधूला मान बी नसते आणि काहीच नसते. ते बेश्रमाची काळी कुठे टाकली की चिटकते. त्याला बेशरम म्हणतात. साधू म्हणजे बेशरम. साधूला मान पाहिजे नाही, अपमान पाहिजे नाही. जरी मान अपमान असेल तो माणूस आहे. साधूचा मान अपमान निघून जात असते. म्हणून त्याने परमात्मा त्याच्या मागे बी असते आणि पुढे बी असते. नको नको माना
केली. जल कीर्तन ऐकी जल कीर्तन जेणे कीर्तन ऐकले. आता आपण सगळे कीर्तनात दशेला भागवतात ते बसतो आणि घरी जाताना बी काही दिसत नाही आणि येताना बी काही दिसत नाही, पण बाजारातलं गाठोळं आणलं तर दिसते. काय त्या कीर्तनात तेच कथा आहे, तेच कीर्तन आहे, तोच अभंग आहे, तेच ठरव आहे. काय करता तरी जाऊ, खरी गोष्ट आहे, मान्य आहे. पण कीर्तनात येणाऱ्या माणसाची दशा माऊली सांगतील तुम्हाला काय आहे की कीर्तनात भजनात येणारा तो पापी असेल, दुराचारी असेल, अन्याय असेल, तो मेला तर त्याची दशा व्यास महाराज भागवतात सांगतात. दिव्य रूप धरो यत्र दिव्य कुंडलान्विता. कीर्तनात येणाऱ्या माणसाचे हाल होतील, तो मरीन, गळ्यात टाळ अटकवलाय, हाल होतील, मरतील. पण ज्या दिवशी मरते त्या दिवशी त्याच्या देहातून लिंग देह चतुर्भुज निघते आणि परमात्मा त्याला घेऊन जाते. याला म्हणतात कीर्तनाची सत्ता, कीर्तनाचा अधिकार, भागवताचा अधिकार. लोक म्हणतात त्यानं तर जीवनभर कीर्तन नाही ऐकलं, भजन नाही ऐकलं आणि पळलान मेला. मान्य आहे, तो पळलान मेला, पण त्याला गधड्याचा जन्म भेटते हे साधूने दिसते. आणि कीर्तनात येणाऱ्या, भागवतात येणाऱ्या, प्रेमानं वागणाऱ्या, परोपकार करणाऱ्या माणसाचा या कुडीतून देह निघते तर त्याला परमात्माची प्राप्ती होते. म्हणून साधूनं सांगलं जेणे कीर्तन ऐके. ऐसा कीर्तन महिमा ऐसा कीर्तन महिमा परमात्म्यानं स्कंद पुराणात सांगतो. परमात्मा कुठे असते, कीर्तन कशाने म्हणतात, नाहम वसामी वैकुंठे योगी नाम हृदय रहो. मग भक्त गायत्री माझ्या भक्त गादी दे दे
परमात्मा कीर्तनारे सोडून कुठेच राहत नाही म्हणून ज्ञानेश्वरीत माऊलीने याचं उत्तर दिलं. म्हणून या पांडवा म्हणजे अर्जुना मी हरकलो दिवसावा जेच नाम घोष बरवा दान माझा. अरे अर्जुना यदा कदाचित तुझी माही ताटातूट झाली तर मला कुठे पाहिजे ज्याची मा नाम संकीर्तन आहे त्याचीच मी आहे. म्हणून नाहम म्हणजे नाही, मी वैकुंठात नाही, मी योगियाच्या मनात नाही. योगियाचे मन उलंडून याच आहे. तपी लोक असतील जपी लोक असतील परमात्मा दिसत नाही. ते तप करणं जप करणं त्या युगाच्या मनानं बरोबर होतं. पण कलव नाम संकीर्तन हा कलियुगात परमात्म्याचं नामस्मरण 2 टाइम जेवण करा आणि कथा ऐका. उपाशी राहून कथा होत नाही. आम्ही नरहरी बाबा तर उघड सांगत होते तंबाखूची आठवण आली तंबाखू खाईन मग येऊन बस भागवतात. नाही ते तंबाखू बसू देत नाही, बिडी बसू देत नाही. इंद्रिय ना कळती जाणं ते दुःख देते अति दारुण म्हणून त्याचे करावे आचरण. पण माऊली सांगते इथ मनाचा मारू न करिता इंद्रियाशी दुःख न देता मोक्ष असे आयता सर्वनामाची. ऐका सर्व प्राप्त आहे फक्त येऊन बसा बापा. म्हणून माऊली सांगते साधं सोपं करा रे बापांनो साधन हरीचे धनी करणीचे करू. रोज वैकल्य काहीच करू नका, उपाशी तर राहूच नका. नाही अन्नमय प्राण आहे का आम्ही उपाशी राहतो. कोणाला म्हणत नाही. काही काही लोक नवरात्रात 9 दिवस काहीच खात नाही, अज्ञान आहे ते. देवीनं असं कधीच म्हटलं नाही. वनवासी झाले उपवास केले शरीर सुकविले पाप त्याचे. काय सांगतील साधू संत आणखी उपास करू नये का. मस्त एकादशी 15 दिवसा एक एकादशी काय नाही करा शिवरात असा मस्त 15 दिवसातून मशीन फिल्टर करा. 15 खाऊन की मशीन मध्ये कचरा अटकेल असते आपल्याला एक्स्ट्राने मंदावते. पण एकादश म्हटले की अर्धा किलोचा फराळ आपण सहज खातो. पद्धत पिकून जाते. उपवास केला पाहिजे. उपवास वास म्हणजे जवळ. माणसाच्या जन्मात सर्व प्राप्ती आहे कीर्तन. म्हणून बाबा सांगतात कीर्तनाच्या तुलने काही कीर्तनाच्या नामस्मरणाच्या बरोबरीनं दुसरं जगात काहीच नाही. मीराबाई भजन कीर्तन करत होती. कीर्तनाची सत्ता कीर्तनाचा अधिकार केवढा आहे माणसाला समजत नाही. जरी विठोबा गंमत म्हटलं ना तरी प्राप्ती होते. सहज अमृत मुखा माझी पडली. त्याने काय अमृत नाही आलं. सहज जांभूळीला मुख पसरलं अमृताला. अमृताचा धर्म आहे अमरत्वांना नामाचा सत्तेचा अधिकार आहे परमात्म्याची प्राप्ती करून देणं. ते कसंही घ्या. परमात्म्याचं भजन त्या वाल्याले मरा मरा म्हणता येत होतं तरी त्यानं मरा मरा म्हटलं. रामा आधी रामायण लिहिलं. हे कशाची सत्ता आहे. पण ते कशामुळे झालं. नारदाचा सहवास घडला तेने वाल्या उद्धरवणी गेला. संत संगतीच्या शिवाय होत नाही. पण साधूकडे जात असताना 2 गोष्टीची पथ्य सांगली. कोणची. संत मिलन को जाईये साधूच्या भेटीला जाय पण त्यजकर म्हणजे सोडून धन और अभिमान. साधूकडे चालला काय तर मी अमुक मी कीर्तन करो मी भागवतकार. तू कोणीच नाही. मग तू कोण आहे. परमात्म्याने किती 18व्या अध्यायात सांगितलं. माणूस म्हणजे कोण आहे. समोह सर्वभूतेषु हृदयेषु तिष्ठतम अर्जुना. अरे सर्वेच्या ठिकाणी परमात्मा आहे म्हणून माणसाला सर्वेच्या ठिकाणी विठोबा पाहायला पाहिजे. ते तुकोबाने दिसलं. विठ्ठल जळी स्थळी भरला विठ्ठल जळी स्थळी भरला.
मुंगी असेल तरी परमात्मा, माणूस असेल तरी परमात्मा. माणूस समजते का माणसाला परमात्मा? समजत नाही ना. ते ज्ञान नाही ना. ते ज्ञान माणसाला प्राप्त व्हायकरता साधूचे पाय धरावं लागतात. आणि माणूस साधूकडे जाते पण स्वतःच काहीतरी घेऊन जाते. साधूकडे जात असताना निरपेक्ष. कोणताच आता गजानन बाबाकडे आपण जातो, काहीतरी मनात भावना असते. पंढरपूरकडे जातो म्हणून विठोबा भेटत नाही. परमात्माकडे साधूकडे जात असताना माणसाकडे काहीच पाहिजे, काहीच नाही. म्हणून मीराबाईचं भजन सुरू होतं. तो बादशाह म्हणे बिरबल, मीराबाई का भजन बहुत चल रहा. म्हणे महाराज तटी काहीच सोबत न्यावं लागत नाही, निरपेक्ष म्हणा, मी राजा म्हणे. बरं म्हणे बा, काहीच घेत नाही. मीराबाईचं भजन असं होतं की मीराबाईच्या भजनात नाथ माऊलीनं त्याचं वर्णन केलं की मीराबाईच्या भजनात बसल्यानंतर आपल्याला आठवण येते. भजन असं पाहिजे की त्या भजनात जसं पावशरभर दारू पेला माणूस तर अंगात येत नाही, अद्दीभर पेला तर रस्त्याने डोळत चालते, शिशीभर पेला तर निधून राहते. हो, पियाची असली तर शिशीभर पेवा. हरिनाम की नशा ऐशी होती हो कभी उतरती भी नाही आहे. मीराबाई भजनात तल्लीन झाल्यानंतर असो ऐसा कोठे आठवची नाही. विदेहीच विदेही भोगुदशा. मीराबाईच्या विण्यावर तार छेडत होती. ते आम्ही काय खातो का असं सांगितलं काहीच आठवण नाही. बादशाला भजन पाहिलं, बादशाची वृत्ती बदलून गेली. वृत्ती बदलणं म्हणजे माऊलीने कांगड्या पांगड्यात सांगेल आहे. वृत्ती निवृत्ती झाली. जनन दिशे तेथे सुखे में निजल उगा शून्य सारवून येथे त्रिकूट शिखरी गा दान मिळे आहे. त्या त्रिकूट शिखराचं वर्णन करताना नाग माऊली सांगलं त्रिकूट शिखर कशाला म्हणतात. त्याचं आपल्याला काम नाही, ते अध्यात्म आहे. साधं सोपं भजन करावं, परमात्म्याचं चिंतन करावं, त्याच्या नंदी लागलं तर आपलं जमत नाही. ज्याला जे जमते त्यांना ते करावं. म्हणून तुकोबा ज्ञानोबा बरोबर सांगलं साधं सोपं परमात्म्याचं चिंतन करावं. हे प्रेम सुख नेनवे वाचका पंडिता ज्ञानी असेल. परमात्म्याच्या नामस्मरणाचं पेय ज्ञानी असेल, मोठा कीर्तनकार असेल, भागवतकार असेल, त्याला हे का प्राप्त होत नाही मनाचं सांगणं नाही. चांगदेव महाराज 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण 14 विद्या 64 कला मुकुट सुख नव्हतं. सुख कुठे आहे? सुख वसे एके ठाई भाऊ पाई संताची. म्हणून 1400 वर्षाचे चांगदेव महाराज 5 वर्षाच्या मुक्ताबाईचे पाय धरतात. कशा करता? सुखाच्या प्राप्ती करता. ते सुख कुठे आहे? तर साधूच्या चरणाजवळ आहे. साधू म्हणजे पटका बांधे, कीर्तन करते, भागवत करते, कोणाला म्हणायचं नाही. कीर्तन करते, कीर्तन करशी तरी कीर्तनकार होशी, भागवत करशी तरी भागवतकार होशी, गायन करशी तरी गायनकार होशी, वैष्णव होशी जाण सर्वता. वैष्णवाचे मुख्य लक्षण दयाच्या चित्ती अखंड भजन, दयाचे वंदिता चरण सुखे जन्म. तोच वैष्णव आहे. त्यालाच वैष्णव म्हणतात. तुकोबा अखंड खंडेना जीवन ऐसे करती भजन. मीराबाई अखंड भजनात तल्लीन झाली, विभोर अवस्था प्राप्त झाली. नाचोगे 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 मीराबाई भजन विभोर अवस्थेत करत असताना सगळे लोक उठले.
आणि मीराबाईच्या समोर कृष्णाचा फोटो होता. त्या फोटोजवळ कोणी काहीतरी असं ठेवून निघून जात होते. आता बादशाच्या जवळ काहीच नव्हतं, फक्त गळ्यात नवरत्नाचा हार. आणि नवरत्नाचा हार फक्त बादशाच्या जवळ होता. कीर्तनाची सत्ता कशी असते, बादशाने गळ्यातला हार टाकला आणि तडी ठेवून निघून गेला. दिवस नाही निघत तर चर्चा झाली की मीराबाईच्या कीर्तनाने बादशाह येत होता. आता मीराबाईचा देर हा क्रोधी होता. आता तलवार घेतली, मीराबाईचा दरवाजा बंद होता. लात मारली, दरवाजा मोडला आणि तलवार काढली. मीराबाईला आठवण नाही कोण आलं काय आलं. आपल्याला तर कधी काही घरात काही उलसक पडलं तर कानाला ऐकू येते, कोणा काही म्हटलं तर माणसाला ऐकू येते. माणसाला काहीच ऐकू नाही यायला पाहिजे, काहीच नाही. बाहेर ऐकू आले की बाहेर जाते. हो, माणसाला समजत नाही. जोपर्यंत समजत नाही ना तोपर्यंत माणसाले माऊलीने एका ठिकाणी सांगलं, अमृत कुंडी उडी द्यायचे, तोंडा रज मिठी द्यायचे. अमृताच्या कुंडात उडी टाकली आणि तोंड लावून घेतलं. अमृत पोटात जाते का? ते अमृत पुरे अंगाने लागते, पण अमरत्व येत नाही. अमरत्व यावं लागून मुखेचे अमृत करावे प्राशन. ते मुखाला प्यावं लागेल का तुम्हाला अमरत्व येईल. साधूकडे जावं लागेल. साधूच्याकडे गेल्यानंतर करी मस्तक ठेंगणा संताची आचरणा. पण आमचा अभिमान हा साधूकडे जाऊ देत नाही. अभिमान मोठा कठीण गोष्ट आहे. हो, बादशाह निघून गेला, तो आला आणि तलवार काढा तर नामाची सत्ता येते. बस खाली इकडे गेलो कोणाला लागेल. गोपाल कृष्ण भगवान की माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा. तलवारनं असं कराव, त्याच्या तलवारचं पाणी झालं आणि हात दुधा पडला. मीराबाईने डोळे उघडले. मग मीराबाईने काय म्हणा, आपलं जर उंच काही कमी जास्त झालं तर आपण म्हणतो बजेट बसला पाहिजे. मीराबाई म्हणे, देवा तुम्ही असं करून केलं, त्याचा हात चांगला कर. हिनं आपल्याचं समत्वाचे मुख्य लक्षण सर्व ठाई नारायण ऐशी संतांची सांगितली गुण. संतांच्या ठिकाणी भेदच नसते, भेदा भेद ब्रह्मा. तरी भेद येते, तरी परमात्मा निघून जाते. त्याच्याकरता माणसाचा जन्म नाही, माणसाचा जन्म परमात्म्याच्या प्राप्ती करताय. म्हणून बाबा दुसऱ्या चरणात सांगतात, कीर्तनाच्या जोडले कोणचा योग नाही, कोणची तपश्चर्या नाही, कोणचं काहीच नाही. साधं सोपं दिवसा करी कामधंदा, रात्री भजन हरी. मस्त तुम्हाला संसार करा. संध्याकाळी घरी आले, मुलं बाळा बसा, घ्या हरिपाठ देवाची द्वारी उभा क्षण घरी बस झालं का. आणि तेवढे नशीब जमत पहिलेच कळवा म्हणून ठेवून द्यावा आणि निघून द्यावा. दुसऱ्या दिवशी दुसरं, कारण समय नाही ना तेवढा.
आणि तेवढं रिकाम पण नाही, कारण हा कलियुग आहे. कलियुगात वृत्ती फार चंचल व्हायला, समाधान नाही माणसाले, चित्त ठिकाणावर राहत नाही. जरा भरात त्याची वृत्ती बदलते, जरा भरात व्यवहार बदलते, म्हणून तर सौदा अंधारात करावा लागते. सौदा जर उघडा केला हुकलो. फार कठीण गोष्ट आहे, हा कलियुग आहे. पण या कलियुगात एकच सोपा आहे, करो नाम संकीर्तन. म्हणून माऊली सांगते कीर्तनाच्या बरोबरीचं काहीच नाही, दुसरं काही नाही, आणि ते प्रत्येकाला करता येते. भागवत आहे, कथा आहे, कीर्तन आहे. कारण हे जागा जी आहे ना, या जागेवर थुकू नाही, चपला डोळे आणू नाही, नाक चिटकून टाकून, हे पवित्र जागा आहे. या जागेचा वापर कसा पाहिजे, व्यास महाराजांना भागवतात सांगून ठेवलेला आहे. माऊली सांगते नियमाधी कृत्य पाहिल्या, अवश्य पाहिजे आचार्या, ना भजीचे राय अनेक अपाय माझी पाहिजे. हे जागा जेवढे तुम्ही आपण लोक या ठिकाणी येतो, पवित्र पाहिजे. सगळा सारवण, रांगोळी, मस्त तुळशी वृंदावन, मस्त आनंद आहे. हे असं कुठीच नाही, स्वर्गीत वळसे नाही, स्वर्गात बी नाही हे. म्हणून त्याच्याकरता हा माणसाचा जन्म भेटेला आहे, आणि माणसानं हे सोडू नाही. भाग्य आहे, जो कीर्तन ऐकतो तो भाग्य आहे, भाग्याशिवाय भेटत नाही. म्हणून या कीर्तनाच्या तुलनेच्या बरोबर दुसरं काहीच नाही. कोणी मोठे असतील, साधू असतील, तपस्वी असतील, ज्ञानी असतील, पंडित असतील, तरी नामस्मरणाच्या बरोबरीनं कोणीच येत नाही. करिता नामस्मरण तया भेटे नारायण, ऐसे नामस्मरणाचे महिमा. काय नव्हे केले एका चिंतिता. परमात्म्याचं भजन केल्याने काही नाही हो. साधू संतांचे अनुभव, कीर्तन म्हणजे संत चरित्राचे श्रवण, देवा आवडे कीर्तन. सेनाबाई कीर्तनच करत होता, कीर्तन म्हणजे भजन. मीराबाई भजन करत होती, जनाबाई बी भजन करत होती. पण जनाबाईनं भजन केल्यावर तिचं तर आंघोळी तरी काम करणं होतं जनाबाईने. कीर्तनाची कशी सत्ता असते, आंघोळ नाही, काही नाही, कोणाही ना म्हणा जने झालं का नाही, जय गौरे जय. जने हे धुणं धुवून काढ, जने हे झाडून काढ. आमचं जर कथा कीर्तन असलं की कठीणच गोष्ट आहे, फार वेगळं काम आहे. पारायण म्हटलं की त्याच्यापेक्षा वेगळं काम आहे. कथा कीर्तन हे साधं सोपं आहे, हे ध्यानात ठेवला परमात्म्याची प्राप्ती करून देते. अमृते तरीच मरीजे, अमृत हे अमरत्व देते, पण अमृतानं मरण बी येते बरं. अमृते तरीच मरीजे, विष सेवणे खाईजे. परमात्म्याचं भजन आहे, दुसऱ्याची निंदा गोष्ट दुसरू आहे. परमात्मा म्हणते थांब जरा, तुका म्हणे फिरे समय असते का. आमचं तर एक बारात घालणं सुरू आहे, पंढरीची वारी आहे, हरिपाठ, आमचं असं काऊन झालं, केले कर्म झाले उपा झाले. चांगलं म्हणजे माऊली सांगते उचित कर्मे आघवे, आचरोनी मजार पावे, चित्त वृत्तीने असावे आत्मरूपा. उचित कर्म, माणसाचा जन्म भेटला, कोणाला काटा ठेवतो, उचित कर्म आहे. कोणाचा धुरा सरको नाही की सरकवा, उचित कर्म आहे फार. कारण या धुऱ्याकरता साधू संतांनी आपल्यावर कृपा करायला आहे बरं. नाथ माऊलीनं भागवतात लिहित असताना लिहून ठेवलं, केला नेम टाळू नाही, आणि शिवेचा गुंडा घालू नाही. शिवेचा गुंडा म्हणजे धुऱ्याची खून असते, त्याला गुंडा म्हणजे गोटा म्हटलं. तो गोटा तो हलवते ना, इकडलं तिकडे करते, त्याची दशा नाथ माऊलीनं भागवतात लिहिलं. भागवत वाचा, मग समजते की त्याची दशा कशी होते. ते तुकोबन सांगलं, केले कर्म झाले कर्मणो निर्मित होते. हा तुकडोजी बाबा सांगतात, जे जे करशील ते ते भरशील. हातावरच या हातावरच त्या हातावर, ते ते करशील ते ते भरशील, या वचनाला विसरू शकतो. म्हणून चांगलं काम केलं पाहिजे. बार बार नरक करू ना पावे. अरे बाबा, हा देह बार बार भेटणार नाही. लोक बोळखे होऊन येतील ना एक दिवस, आणि रस्त्याने फक्त एक चांगला होता किंवा वाईट होता. बुरा करोगे बुरा होगा, अच्छा करोगे अच्छा होगा.
बुरे काम का बुरा नतीजा क्यों बैचाच्या हा पतीच्या हाती मेरे साथीतलं गाणं आहे सिनेमा होता तो क्यों बैचाच्या हा भतीजा. माणसानं वाईट कर्म कधीच करू नये. घरात गुणदोष कोणाचे कधीच पाहू नये. कोणाची लावलगही करू नये. कोणाची निंदा करू नये. स्वभाव बदलत नाही. त्याला काय करायचे का बाईचा स्वभाव होता तिने भांडण केल्याशिवाय भाकरच ढकेला. तो स्वभाव माणसाचं बदलतच नाही. मग एक दिवस त्या हेटातल्या बायांना ठरलं की हिच्याशी बोलायचंच नाही. याच्या घरी गेली त्याच्या घरी गेली कोणीच बोलला नाही. घरी गेली नाही पैठणी नेसली. कोणी काल विचारी एका बाईच्या घरी गेली मनमारी दिसतो दे तुम्ही तर काहीच नाही आणलं या पैठणी टाक म्हणे. टाक म्हणे पैठणीत आणि पैठणीत जिस्तो टाकला आणि ते गैरीन जा लागली भांडण करायला. बापा स्वभाव आहे पण त्या स्वभावाचं परिवर्तन भागवतात होते कीर्तनात होते नामस्मरणात होते. एरवी कशानंच होत नाही. कारण योग यानं काम करून वाढते माणसाचा. कारण अहंकार आहे ना मारून भागवतात सगळं ना अहंकाराच्या नावाला ज्ञानेश्वरीच आहे. अहंकाराच्या नावाला गोठी अज्ञानाच्या नावाला पाठी सज्ञानाच्या झोंबे घंटी. थोडस जर ज्ञान झालं की माणूस वाया गेला. जसं नरहरी बाबा सांगत फाटकं धोतर नेसेल असले की माणूस खाली मान घालून चालते आणि नवं धोतर नेसले की त्यात चालते. काही अभिमान येत नाही. हो उलसात जर अभिमान आला तर घागरले छद्र पडलं पाणी राहत नाही. म्हणून निराभिमानी होऊन करावे विठ्ठलाचे भजन हे मत प्राप्तीचे लक्षण बोलिले. परमात्म्याची प्राप्ती पाहिजे काय तर माणसानं अभिमान सोडा. म्हणून छोड दे बंधे अभिमान तू छोड. साधू संतांनी अभिमान सोडला म्हणून तर मम्माजी मला मारल्यावर पाय दाबायला गेले तुकोबा. रामेश्वरानं गोया बोलवल्यावर माझा रामेश्वर आणि आपल्या मायच्या पुढे दोघं भाऊ जन्मात तो का मा भाऊ आहे. अहंकार कीर्तन हेच शिकवते. समत्वाचं आहे ठाई तेथे वसे शेषशाही. तरी समत्व आहे. जपला भेदभाव निघून जाते तरी परमात्मा वस्तीले होते. आणि नरहरी बाबा सांगतो तरी खडे गोटे उद्धरायचे. त्या साधू संतांच्या सहवासात खडे गोटे उद्धरती नवे नवे मूढ पापी संत होते. खडे गोटे
पंढरीचे तृण आणि पाषाण तेही देव समजावे. कारण पंढरी माहेर संत. साधू संत पंढरीत असतात आणि ते चालतात. म्हणून माऊलीने एका ठिकाणी लिहिलं, नामयाच्या नादे चाले केशवराज. चरणीचे रज जो जगाचा बाप आहे तो नामदेवाची धूळ पायाला लागण्याकरता मागे मागे चालत होता. त्याला साधू म्हणतात, त्याला संत म्हणतात. आणि असे जे संत कीर्तन करतात ना, त्याच्या कीर्तनाचे खडे गोटे महापापी, जे पाप अजून जन्माला आलं नाही, ते पाप करणारा जरी असला तो कीर्तनात येऊन बसला, पापी जीवन मुक्त होते. कशामुळे? या कीर्तनामुळे. आणि हा कीर्तन ऐकायचा अधिकार माणसाला आहे. आणि तो कशाला प्राप्त होते? परमात्म्याने गीतेत सांगलं, यम च परम लभ्यम मन्यते नाधिकम ततः. फक्त नामस्मरणाने हा अधिकार प्राप्त होते. म्हणून नरहरी माऊली सांगते, म्हणे नरहरी शेषशाही नामे विना लाभ नाही. तुम्ही योग करा, देव भेटणार नाही. तप करा, देव भेटणार नाही. पूजा करा, देव भेटणार नाही. आणि तो कशाने भेटते? देव प्राप्तीचं साधन काय? म्हणजे प्रेम, सत्य. दोनच गोष्टी त्याची आहेत. त्याची परमात्मा आहे. पण कलियुगात सत्य बी शिल्लक नाही. कलियुगातला प्रत्येक माणूस आमच्या सहित असते खामगावात सांगते मुंबईत. म्हणजे कोणाला बोलते ना, शंकराचार्य काय सांगतात? सत्यम शाश्वतम सच्चिदानंद रूपाय. सत्य हे परमात्म्याचं स्वरूप आहे. माणसानं सत्य सोडलं, घराघरातलं प्रेम गेलं, गावागावातलं प्रेम गेलं, राष्ट्रातलं प्रेम गेलं आणि स्वार्थ आला. जे दोन्ही सत्य आणि प्रेम हे परमात्म्याचं स्वरूप आहे. सत्य बी नाही आणि प्रेम बी नाही. आणि सत्यम प्रेम करणारे संत नाही. आमच्यासारखे कीर्तनकार आहेत, हे पैशाच्या मागे पडणारे आहेत. बदल कसा काय होईल? परिवर्तन व्हायला पाहिजे ना. जे जयाचं ध्येय ते त्याला प्राप्ती होते. म्हणून प्राप्ती करता आधी वंदावे संत चरण. म्हणून साधू म्हणजे कोण? साधू समजला पाहिजे माणसाने. साधूले चार हात नसतात. साधू माणसासारखाच असते. माणसासारखा बोलते. तुकोबाले चार हात नव्हते, नाथाले चार हात नव्हते, नाही, ज्ञानोबाले चार हात नव्हते. मग साधू म्हणजे काय? साधू म्हणजे जे काही विश्वात दिसत असेल ते संताचं स्वरूप आहे. सर्वस्यचाहम हृदय संनिविष्टो. सर्वेच्या ठिकाणी विठोबा संततेची, देव देवतेची संत. साधू म्हणजे विठोबा आणि विठोबा म्हणजे माणूस आणि माणूस म्हणजे भागवत. एवढी व्याख्या याची भागवताची. भागवत म्हणजे विठोबा, विठोबा म्हणजे माणूस. पृथ्वी म्हणजे गाय आणि गाय म्हणजे माणूस. त्या गायीचा लोप झाला, त्या प्रेमाचा लोप झाला, त्या सत्याचा लोप झाला, असत्याचा उदय झाला आणि वैरत्वाचा उद आला. मी लय चांगला बोलतो पण मनातून कपट के मन कपट वसे, साधू के मन राम. आता भाऊला काय बोला सांगेल? उपनिषदान सांगला, सत्यम वचनम न ब्रुवीत. खरं माहित असलं तरी माणसानं बोलू नाही. कारण खरं बोललं तेरव्यावर कीर्तन करायचं म्हटलं तर खोटं बोलायला लागते. आणि नारदाच्या गादीवर जर खोटं बोललं तर पाप लागते. आता एखाद्याच्या तेरवीचं कीर्तन करायचं ठरलं तर तो दारू पिते, मांसाहार करते, परस्त्रीची छळना करते. हे उभं राहून सांगा नारदाच्या गादीवर, त्याला कीर्तनकार म्हणतात. आणि हे असं जर सांगलं तर पाकिट भेटीन काय? म्हणून आमच्या माऊलीनं सांगितलं की तेरवीचं कीर्तन करू नये. कारण खोटं बोलावं लागते ना तरी. हो, पथ्य ते पथ्य नाम विठोबाचे अनेक न सेवी वाचे. माणसाचा जन्म ह्याच्या करता आहे का? सत्य बोलावे वचन तेरे जोडे तो नारायण. माणसानं खरं बोललं पाहिजे. माणूस खोटा बोलते, पैशाच्या मागे पळते. माणूस माणसाची आधी करू ते झेले मोग नाही. आता डोळे उठावे. आता भागवताचा पहिला दिवस आहे. तुमच्या लोकांनी सेवा दिली, वारकरी मंडळी होती, कीर्तनाचा समय झाला, पण जो बोलला तो चुकत असते. तुम्ही लोकांना बोलवलं. मी सुरुवातीला सांगतो, मी डॉक्टरांना विष्णू काम करणारा माणूस कीर्तनकार नाही. कीर्तनकार लोक कालपासून आहेत. हो, आता माझ्या वाट्यावर पहिला दिवस आला. आले भागात ते करीतो नाम तुझे ज्ञानेश्वरा.
गण गण गणात बोध गण गणात जेने कीर्तन ऐकिले त्याचे भाग्य उजळले. माणसाचा जन्म भेटून जो कीर्तन ऐकते त्याच्या भाग्याचा उदय होते. कीर्तनाच्या तुलने काही दुजे ऐसे काही नाही. खडे गोटे उद्धारती मोठे पापी संत होते. अने नरहरी शेषशाही नामे विना राभ नाही. कधी मध्ये दास तुका जातो लोका सांगत आकार मी सांगे तुका नाम घेता राहू नका. जय विठ्ठल जय जय